सततच्या काही ना काही कारणामुळे दारूमुळे मिळणारा महसूल चांगलाच घटलाय। सोबतच दारूच्या विक्रीमध्ये सुद्धा प्रचंड घट झाली आहे। राज्यातील महसूल जरी कमी झाला असला तरी सुद्धा नागरिकांनी मात्र या दारूबंदीचं स्वागत केलंय। राष्ट्रीय महामार्गालगत 500 मीटर अंतरावरील दारूची दुकानं बार बंद केल्यामुळे दारूच्या विक्रीत चांगलीच ते 50% घट झाल्याची आकडेवारी समोर आली आहे। औरंगाबाद जिल्ह्यात देशी दारू निर्मितीचे 2, विदेशी दारूचे 4 तसंच बियर निर्मितीचे 6 कारखाने आहेत। 2015-16 मध्ये औरंगाबाद जिल्ह्यातून शासनाला 3666 कोटींचा महसूल मिळाला होता। त्यामुळे 2016-17 मध्ये यात वाढ करून हा महसूल 4326 कोटी अपेक्षित होता। मात्र प्रत्यक्षात 3439 कोटी इतकाच महसूल त्यातून मिळाला, म्हणजेच टार्गेटपेक्षा फारच कमी महसूल मिळाल्याचं यामुळे समोर आलंय। पाहूया महसूल कमी झाल्याची काही कारणं। नोटबंदी झाल्यानंतर दारूचा खप प्रचंड खालावला, त्यामुळे विक्रीत घट झाली आणि त्याचा परिणाम महसूलवर झाला। औरंगाबादमध्ये दारू निर्मितीचे एकूण 12 कारखाने आहेत। गेल्या वर्षी दुष्काळामुळे या कारखान्यांना निम्मी पाणी कपात करण्यात आली, त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला। यावर्षी महामार्गावर दारूबंदी झाल्यानं सुद्धा दारू विक्रीत घट झाली, त्यामुळे महसूल कमी झाला। याचा परिणाम 2017-18च्या महसुलावरही होणार आहे। शिवाय दारूच्या किरकोळ विक्रीलाही याचा मोठा फटका बसलाय। एप्रिल 2016 मध्ये 11,05,000 लिटर देशी मद्य विक्री झाली होती। हीच मद्य विक्री 2017 मध्ये 9,05,000 लिटर इतकी, म्हणजे 15% खालावली। एप्रिल 2016 मध्ये 3,78,000 लिटर विदेशी मद्याची विक्री झाली। एप्रिल 2017 मध्ये केवळ 2,74,000 लिटर इतकंच विदेशी मद्य विकलं गेलं, अर्थात 27% कमी। तर बियरच्या विक्रीतही 38% घट झाली। एप्रिल 2016 मध्ये 7,48,000 लिटर बियर विक्री झाली होती। एप्रिल 2017 मध्ये ती 4,60,000 लिटर इतकी झाली। तर वाईनच्या विक्रीत तब्बल 52% घट झाली। एप्रिल 2016 मध्ये 7,400 लिटर वाईन विक्री झाली होती। एप्रिल 2017 मध्ये मात्र ही विक्री केवळ 3,500 लिटर इतकी झाली। या सर्व कारणांमुळे व्यवसाय आणि महसुलाला प्रचंड धक्का बसला असला तरी सामान्य नागरिक मात्र या सगळ्यांमुळे समाधानी आहेत। दारू सारखी गोष्ट बंद झाली तर राज्याला याचा फायदाच होईल असं सर्वसामान्यांचं मत आहे। हायवेवरचे धाबे म्हणा, इनलिगल जी दारू विकली जात होती त्याच्यावर बंधन आणलेले आहेत आणि त्यामुळं ॲक्सिडेंटही कमी झाले, पिणाऱ्यांची संख्या कमी झालेली। शहरातही जे बाहेरून धाब्यांवर पिऊन येणारे जे आउटसाइडर होते त्यांचे ॲक्सिडेंटही बरेचसे प्रमाणात कमी झाले। रोड ॲक्सिडेंट वगैरे कमी झालेत, दारू पिण्याचे प्रमाण कमी झालेले आहे आणि बरेचसे लोक म्हणजे दारू आता कमी पियायला लागले। समजा जे अगोदर रस्त्यानं जे रेग्युलरली पित होते तर ते आता कमी झाले। दारूबंदीच्या या निर्णयानं काही खुशी काही गम असं काहीसं चित्र आहे। मात्र हायवेवरच्या दारूबंदीनंतर होणाऱ्या अपघातांचं प्रमाणही कमी झाल्याचं एका अहवालामध्ये पुढे आलंय। त्यामुळे जरी महसूल बुडत असला तरी समाजाला त्याचा फायदाच होताना दिसतोय। त्यामुळे सरकारनं महसुलाची चिंता न करता दारूबंदीसाठी आणखी कडक पावलं उचलावीत अशी मागणी नागरिक करतात। विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।